शपथविधीची तर जोरदार तयारी सुरू आहे। दरम्यान शपथविधीला कोणकोणते दिग्गज हजेरी लावू शकतात, चला तर एक अंदाज बांधून पाहूयात की या शपथविधीचं निमंत्रण नेमकं कुणाकुणाला दिलं जाऊ शकतं आणि कोण कोण या शपथविधीला उपस्थित राहणार आहे। तर कोण हजर राहू शकतं यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यानंतर अमित शाह, जे.पी. नड्डा, नितीन गडकरी, राजनाथ सिंग या भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा यामध्ये निश्चितच समावेश असू शकतोय। त्या पाठोपाठ योगी आदित्यनाथ, प्रमोद सावंत, भूपेंद्र पटेल, नायब सिंग सैनी, हेमंत बिस्वा शर्मा यांचा देखील या शपथविधी सोहळ्याला हजेरी लागताना त्यांना आमंत्रण दिलं जाण्याची शक्यता आणि त्यांची हजेरी त्या ठिकाणी असू शकते। पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन होणार असल्यानं शपथविधीला कोणकोणते पाहुणे येणार याचीही आता उत्सुकता वाढलेली आहे। शपथविधीच्या मंचावर कोणकोणते दिग्गज दिसू शकतात, तसंच कसं असेल शपथविधीचं व्यासपीठ, या सर्व गोष्टींबद्दल माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर। विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि त्यानंतर भरघोस असं यश जे ते महायुतीला मिळालेलं आहे। आता आपण आझाद मैदान, जे मुंबईतलं अगदी महत्त्वाचं आणि मोक्याचं ठिकाण आहे, अशा ठिकाणचं आझाद मैदान, इथे हा शपथविधी पार पडेल अशा प्रकारची दाट शक्यता आहे। नक्कीच आतापर्यंत जी शपथविधी संदर्भात कुठली अधिकृत घोषणा झाली नसली तरी सगळ्यात पहिलं नाव जे येते ते आझाद मैदान या मैदानात येते, कारण मुंबईत मोक्याच्या ठिकाणी अशी भली मोठी जागा दुसरी कोणतीही मिळू शकणार नाही। त्यामुळेच आझाद मैदानात हा नव्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी पार पडेल अशा प्रकारची शक्यता आहे। आता जर आपण पाहिलं तर आताही आझाद मैदानात एक समाजाचा जो आहे तो कार्यक्रम सुरू आहे। मोठी जागा आपल्याला पाहायला मिळते, खूप मोठ्या प्रमाणात इथे लोक येऊ शकतात, जमू शकतात। तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि त्या पक्षाला समर्थन देणारे जे त्यांच्या राज्यभरातले कार्यकर्ते आहेत आणि समर्थक आहेत ते इकडे येऊ शकतात। जवळपास 50 ते 60 हजारापर्यंत जी गर्दी आहे ती इथे होऊ शकते। तिन्ही पक्षांनी आझाद मैदानालाच पसंती दिलेली आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात लवकरच आझाद मैदानामध्ये हा शपथविधी पार पडेल। कॅमेरामन लालचंद यादवसह उमेश करंजकर, लोकशाही न्यूज, मुंबई। आदर्श राजकारणाच्या यादीमध्ये महाराष्ट्र हा नेहमीच अग्रेसर राहिला आणि त्यामुळेच शपथविधीला सत्ताधाऱ्यांप्रमाणेच विरोधकांनाही निमंत्रण देण्याची प्रथा आधीपासूनच चालत आलेली आहे। त्याप्रमाणे विरोधकांमध्ये कुणाकुणाला शपथविधीचं निमंत्रण दिलं जाऊ शकतं, काही प्रमुख चेहऱ्यांवरती आपण एक नजर टाकूयात। तर यामध्ये समावेश असू शकतोय निमंत्रितांमध्ये मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, शरदचंद्र पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांना देखील निमंत्रण दिलं जाण्याची शक्यता आहे। त्याच सोबतीला राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांचा देखील शपथविधी सोहळ्यामध्ये निमंत्रण देऊन त्या ठिकाणी स्वागत केलं जाण्याची शक्यता आहे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।